पिंपरी-चिंचवड शहरातील SIRच्या पहिल्या टप्प्याचं काम जे आहे ते तर पूर्ण झालेलं आहे। यामध्ये जवळजवळ तीनही मतदारसंघाचे मिळून 6 लाखापेक्षा अधिक नावं जे आहेत ते आता प्रारूप मतदार यादीत नसणार आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, पहिला टप्पा जो आहे तो संपलेला आहे, कशा पद्धतीने आकडेवारी जी आहे ती समोर येते? SIRच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज आपलं जवळजवळ संपलेलं आहे। तर एकूण मतदारांपैकी चिंचवडमध्ये 60.71% प्रारूप यादीत आहेत, पिंपरीमध्ये 58.75% आहेत आणि भोसरीमध्ये 72.92% इतके लोक प्रारूप यादी आहेत। आता ह्या प्रारूप याद्या आपण प्रसिद्ध करतो आहे आणि ज्या लोकांची नावं या प्रारूप यादीमध्ये नाहीत त्यांचंही आपण नावं ही कलेक्टर ऑफिसमध्ये, महानगरपालिकेच्या वेबसाईटवर, यारोंकडं, BLOजकडं ही सगळी नावं आपली त्यांच्याकडे पब्लिश केली जाणार आहेत। आणि ह्या पब्लिश केलेल्या नावांच्या आधारे ज्या लोकांची नावं आज पिंपरी-चिंचवडच्या मतदार यादीमध्ये नाहीत, या सर्व लोकांना मी आवाहन करतो की ज्यांची नावं त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मतदारसंघांमध्ये यावं असं वाटत असेल, त्यांनी यारोंकडे संपर्क साधावा, यारोंपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी घेतलेल्या सुनावणीच्या आधारे आपल्याला ती नावं परत ॲड करता येतील। तर आपण पाहिलं तर तिन्ही मतदारसंघ म्हणजे पिंपरी असेल, भोसरी असेल किंवा चिंचवड, यामध्ये 35 ते 36% इतकी नावं जी आहेत ती प्रारूप यादीत नाही आहेत। ही आकडेवारी पाहिल्या गेली तर किती आकडा येऊ शकतो अंदाजे? आत्ता प्रारूप यादीत नसलेली नावं जर बघितली तर जवळजवळ 6,07,000पर्यंत ही नावं प्रारूप यादीमध्ये नाही आहेत। आणि ही यादी परत कमीही होऊ शकते, जसं नागरिक काही बाहेरगावी गेलेले असतात किंवा काहींपर्यंत ही बातमी पोचलेली नसते। तर माझं नागरिकांनासुद्धा हे आवाहन असेल, तसेच सर्व राजकीय पक्षांनासुद्धा आवाहन असेल की आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये, आपल्या आपल्या भागांमध्ये जी वगळली गेलेली नावं आत्ता दिसतात आहे ती नावं परत मतदार यादीमध्ये येण्यासाठी ज्या काही प्रक्रिया इथून पुढच्या कालावधीमध्ये होतील 24 नंतर, त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि ही नावं कशी जास्तीत जास्त वाढतील ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत 3 मतदारसंघ जे आहेत येतात, त्यामध्ये पिंपरी असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल, यामध्ये जवळजवळ 6,07,000 नावं जी आहेत ती प्रारूप मतदार यादीत नसणार आहे। ज्यांना कुणाला आपलं नाव जे आहे ते पुन्हा पिंपरी-चिंचवडच्या शहराच्या मतदार यादीत हवं असेल तर त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार संपूर्ण जी कारवाई जी आहे ती करावी, असं आव्हान जे आहे ते आता महापालिकेकडून करण्यात आलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।